22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे श्रीरामांच्या, त्या निमित्ताने सरकारी सुट्टी जाहीर करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ते नागपूरचे भाजपचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केलेली आहे। भाऊ, काय मागणी नेमकी केली आहे तुम्ही? आपणा सर्वांना माहीत असेल, पूर्ण हिंदुस्थानात 22 जानेवारीला सकाळपासून तर रात्रीपर्यंत दिवाळी मनवण्यात येणार आहे। या देशातला एकूण एक नागरिक 140 कोटी जनता हे जल्लोषात उत्साहात त्या ठिकाणी दिवाळी मनवणार आहे। आणि म्हणून त्या दिवशी दुसऱ्या बाजूने कुठेतरी मला नोकरीवर जायचं आहे, कुठल्या ऑफिसमधला कुठला तगादा लागेल अशा प्रकारची कोणाची मानसिकता असू नये। त्यामुळे सर्वांना या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात सम्मिलित होता यावं म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मी पत्र लिहून विनंती केली आहे की आपण 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी संपूर्ण हिंदुस्थानात त्या ठिकाणी जाहीर करावी। किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा मेल केलेला आहे की आपण सुद्धा महाराष्ट्रामध्ये ही सुट्टी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करावी। तुमचं पत्र गेल्यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतला का त्यांच्याकडून? काही मला त्यांच्याकडून रिसिव्ड म्हणून रिप्लाय आलेला आहे। मला खात्री आहे की 22 जानेवारी हे सार्वजनिक सुट्टी जाहीर होईल। तुम्ही या ठिकाणी आपण बघतो आहे की तुम्ही रॅली अक्षदा वाटप सुद्धा करता आहे। आमचे या ठिकाणचे स्वयंसेवक बंधू आणि नागरिक आपण बघताय मोठ्या प्रमाणात सकाळी 7 ते 9 घरोघरी जाऊन आणि त्या ठिकाणी अक्षदा आणि पत्रिकेचं वाटप करत आहे। प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत आहे। 12 ते 12:37 ही ती वेळ आहे। त्या वेळात मोठ्या प्रमाणात आरती व्हावी, पूजा व्हावी, घरोघरी दीप प्रज्वलन करून आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिवाळी साजरी करावी असं निमंत्रण आमचे सगळे स्वयंसेवक बंधू या ठिकाणी देत आहेत। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर पाहायला मिळते आहे की श्रीरामाचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करावी अशा प्रकारची मागणी नागपूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी पंतप्रधानांकडे केली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।